चला विद्यार्थी मित्रांनो, हॅलो अल्केन हॅलो एरिन टॉपिकमध्ये आज आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो एरिन्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नॉमेनक्लेचर हे दोन प्रकारे केलं जाईल. पहिला आहे कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरा आहे IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीममध्ये हॅलो अल्केनचं नाव लिहित असताना अल्काईल ग्रुप पहिल्यांदा लिहावा लागेल, जो काय असेल तो, आणि पुढे लिहावं लागेल हॅलाइड. आता हॅलाइड लिहायचं म्हणलं तर फ्लोरीन असेल फ्लोराईड लिहावं लागेल, क्लोरीन असेल क्लोराईड, ब्रोमिन असेल ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाईड. अल्काईल ग्रुपला इथे एन, आयसो, निओ, सेकंडरी आणि टर्शरी ह्या सगळ्या जे प्रिफिक्सेस आहेत हे प्रिफिक्सेस लागतात. IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये नाव करायचं असेल तर आपण हॅलो अल्केन असं नाव लिहितो. हॅलो म्हणजे हॅलोजन, हॅलोजन. फ्लोरीन असेल फ्लोरो, क्लोरीन असेल क्लोरो, ब्रोमिन असेल ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो. अशा पद्धतीनं आपल्याला नॉमेनक्लेचर जर करायचं आहे. तर इथं काही एक्झाम्पल्स तुमच्यासाठी मी लिहून ठेवलेत, वेळ वाचावा ह्याच्यासाठी. तर ह्यांचे दोन्ही पद्धतीनं आपण नाव करूयात. बघा, पहिला एक्झाम्पल आहे ज्याच्यात 3 कार्बन दिसत आहेत आणि ब्रोमिन लागलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा कॉमन नेम लिहू आणि नंतर IUPAC लिहू. हा पॅटर्न आपण ठेवूया. कसं, नॉर्मल प्रोपाईलची चेन आहे. बघा, प्रोपमध्ये 2च अल्काईल चेन असतात. पहिली असते एन, दुसरी असते आयसो. तर ही आहे एन प्रोपाईल, ही आहे एन प्रोपाईल. ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमाइड, ब्रोमाइड. ओके. दुसरं बघा, आता इथे एन प्रोपाईल लावला तर आता हा काय झाला, आयसो प्रोपाईल, आयसो प्रोपाईल. Cl आहे म्हणून क्लोराईड. इकडे ही कार्बन चेन, विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन 4 आहेत. कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन मोजले जातात आणि नंतर अल्काईल चेनचं नाव लिहिलं जातं. मग 4 कार्बन, सेकंड कार्बनवरती CH3 अल्काईल चेन, म्हणून याचं होणार आहे आयसो ब्युटाईल. क्लोरीन आहे म्हणून क्लोराईड, क्लोराईड. अशा पद्धतीने ह्यांचे कॉमन नेम झाले. आता IUPAC नाव लिहू. IUPAC नाव पहिल्याचं आहे 1 2 3, नंबरिंग दिली. 1 ब्रोमो, 1 ब्रोमो प्रोपेन. इथं नंबरिंग द्या, या साईडनं द्या किंवा या साईडनं द्या. 1 2 3 हे झालं 2 क्लोरो प्रोपेन. या कंपाऊंडमध्ये नंबरिंग इकडून द्यावी लागेल. 1 2 3 आहे ना. क्लोरीनला लोएस्ट लोकेशन आला, मिथाईलला तर कुठूनही नंबरिंग दिली तर लोएस्ट लोकेशन येणारच आहे, राईट. म्हणून काय की याचं नाव झालं 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. पुढचे एक्झाम्पल्स. इथं कॉमन नेम, कॉमन नेम ब्रोमो बेन्झीन. आणि हेच कॉमन नेम IUPAC ने सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे, ब्रोमो बेन्झीन. ठीक आहे. कॉमन नेम ह्याचं IUPAC नेम याचं सेम आहे. इथं मात्र विद्यार्थी मित्रांनो IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये नंबरिंगचा वापर करतात, नंबरचा वापर करतात.
आणि कॉमन नॉमिनिक्लेचर सिस्टीममध्ये ऑर्थो, मेटा, पॅरा ह्याचा वापर करतात, राईट. म्हणून काय की इथं हे दोघंजणं BR एकमेकांना मेटा पोझिशनला आहेत. नाव येईल मेटा डायब्रोमो बेन्झीन. IUPAC नाव ह्याचं करायचं असेल तर 1 2 3 नंबरिंग दिली. 1,3 डायब्रोमो बेन्झीन. डायब्रोमो बेन्झीन सेम राहिलं, पण काय कॉमन नॉमिनिक्लेचर सिस्टीममध्ये मेटा घेतलं गेलं आणि 1,3 IUPAC मध्ये घेतलं गेलं. आता ह्या कंपाऊंडमध्ये BR एकमेकांपासून थर्ड पोझिशनवर. बघा इथं नंबरिंग दिली, हा थर्डला. इथं नंबरिंग दिली, 1 नंबर दिला, हा थर्डला. इथं 1 नंबर दिला, हा थर्डला. ठीक आहे. तर याचं कॉमन नेम लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. ह्याला म्हणतात सिम ट्रायब्रोमो बेन्झीन. पण IUPAC नॉमिनिक्लेचर सिस्टीममध्ये असं करत नाहीत. IUPAC नॉमिनिक्लेचर सिस्टीममध्ये 1 2 3 4 5 6 याला नंबरिंग देतात. नंबरिंग दिली 1 3 5 1,3,5 ट्रायब्रोमो बेन्झीन. हे झालं याचं IUPAC नाव. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी मार्किंग करू वाटलंस आपण, लक्षात येईल की हे नाव जे आहे IUPAC नाव आहे. याचं झालं ब्रोमोबेन्झीन. हे जे नाव आहे 1,3 डायब्रोमोबेन्झीन हे IUPAC. 1,3,5 ट्रायब्रोमोबेन्झीन इज द IUPAC नेम, राईट. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. जे आपण डाय हॅलाइड्स म्हणतो, डाय हॅलो अल्केन्स, डाय हॅलाइड्स. या डाय हॅलाइड्समध्ये 2 प्रकार पडतात. एक प्रकार आहे जेमिनल. हा प्रकार कुठला आहे? जेमिनल. आणि हा आहे विसिनल. ओके. नाव लिहित असताना ह्यांचे फार काळजीपूर्वक नावे लिहावं लागतात कॉमन नॉमिनिक्लेचर सिस्टीममध्ये. तर कॉमन नॉमिनिक्लेचर सिस्टीममध्ये ह्या दोघांचं नाव लिहिताना कन्फ्युजन होतं. याचं नाव आहे जेमिनल डायहॅलाइडचं नाव आहे इथिलिडिन क्लोराइड. बघा इथपर्यंत काय अडचण नाही सर, इथिलिडिन क्लोराइड ओके. व्हिसिनल वाल्याचं नाव लिहिताना बघा इथिलीन डायक्लोराइड. फरक जास्त दिसत नाही, कन्फ्यूज करतात बरं का. हा इथिलिडिन क्लोराइड आणि हा इथिलीन डायक्लोराइड. तर कुठलं तरी एक लक्षात ठेवा, दुसरं आपोआप आठवेल. आता यांच्या IUPAC नाव लिहायचे असतील तर बघा 1 2 अशी नंबरिंग द्यावं लागेल. 1,1 डायक्लोरो इथेन. बरोबर. आणि ह्या ठिकाणी 1 2 1,2 डायक्लोरो इथेन अशी नंबरिंग येईल बेटा, आहे की नाही. आता या ठिकाणी काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स जे NCERT आणि बोर्ड बुकमध्ये आपल्याला दिलेले आहेत, टेबल फॉर्ममध्ये दिलेले आहेत, तेच एक्झाम्पल्स या ठिकाणी मी तुमच्यासमोर आणलेत. हे एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉमन नेम लिहायचं, त्याचं IUPAC नाव लिहायचं. बघूया एक एक करून आपण ह्यांचे नावं लिहू. पहिला कंपाऊंड बेटा या ठिकाणी CH3 CH2 CHCl CH3 सेकंडरी कार्बनवरती हॅलोजन आपल्याला बघायला मिळतोय. म्हणून ह्याचं कॉमन नेममध्ये प्रिफिक्स यूज केलं जाईल सेकंडरी ब्युटाइल. ब्युटाइल का बरं? कारण की इथे 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटाइल. क्लोरीन आहे म्हणून या ठिकाणी क्लोराइड.
सेकंडरी ब्युटाईल क्लोराईड झालं. आता ह्याचं IUPAC नाव करायचं असेल तर इथून नंबरिंग द्या 1 2 3 4. सेकंडला क्लोरीन म्हणून 2 क्लोरो ब्युटेन हे झालं या कंपाऊंडचं नाव. दुसरा कंपाऊंड इथं ही कार्बन चेन आहे विद्यार्थी मित्रांनो निओ. 5 कार्बन आहेत, त्याच्यात सेकंड नंबरच्या कार्बनवरती 2 अल्काइल चेन आहेत म्हणून त्याला आपण निओ म्हणतो, हे की नाही. तर याचं नाव झालं निओ पेंटाईल. 5 कार्बन म्हणून पेंटाईल. Br ब्रोमाइड ब्रोमाइड. ओके. आता याचं IUPAC नाव लिहायचं असेल तर नंबरिंग द्या. नंबरिंग 1 2 3 अशी होणार. 1 ब्रोमो 2 2 डायमिथाइल प्रोपेन. 1 ब्रोमो 2,2 डायमिथाइल प्रोपेन. आता इथलं जे D आहे हे D आपल्याला स्मॉल ठेवायचं, ठीक आहे. तर हे आपण लिहितो इथं डायमिथाइल प्रोपेन. 1 ब्रोमो 2 2 डायमिथाइल प्रोपेन. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी टर्शरी कार्बन आहे. टर्शरी कार्बनवरती Br लागला. 4 कार्बन आहेत इथं म्हणून टर्शरी ब्युटाईल. Br आहे म्हणून ब्रोमाइट. ओके. IUPAC नाव लिहायचं असेल तर नंबरिंग 1 2 3. 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. यस, समजून घ्या, सोपे आहेत एक्झाम्पल. आता इथं पुढचं एक्झाम्पल आहे बघा. काय प्रकार कुठला आहे हा? विनायलिक आहे की नाही. विनायलिक कसा? कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती डायरेक्ट हॅलोजन आला म्हणून त्याला म्हणतो आपण विनायलिक, बरोबर आहे. तर याचं नाव लिहिलं जातं विनाइल. क्लोरीन आहे म्हणून क्लोराईड, ठीक आहे. IUPAC नाव लिहायचं असेल तर नंबरिंग द्या 1 2. 1 क्लोरो इथिन. 1 क्लोरो किंवा नुसतं क्लोरो लिहिलं तरी चालतं. इथं इथिन. यस. पुढचं एक्झाम्पल बघूया. ज्यांना लिहायचं त्यांनी पॉज करून लिहित चला. समजून घ्या बेटा, स्ट्रक्चरची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर फार महत्त्वाचे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. यस. याचं नाव लिहू. कॉमन नेम लिहायचं आहे पहिले. तर ही पोझिशन आहे अलायलिक पोझिशन, त्याच्यावरती आलं कोण? हॅलोजन. तर या ठिकाणी अलाइल ब्रोमाइड ह्याचं नाव होईल अलाइल ब्रोमाइड. ओके. IUPAC नाव लिहायचं असेल तर नंबरिंग द्यायची 1 2 3. कारण लक्षात ठेवा, अल्किन हा मेन फंक्शनल ग्रुप आहे इथला. Br हा सबस्टिट्युएंट आहे म्हणून नंबरिंग इकडूनच सुरू केली. ह्याला लोएस्ट लोकेशन आला पाहिजे. काय करतो रे मग? या ठिकाणी 3 ब्रोमो प्रोप ENE प्रोपिन. चला पुढचं एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बेन्झिनवरती CH3 बघायला मिळतो म्हणजे टोलिन. आठवतो का टोलिन? आणि त्याच्यापासून सेकंड नंबरवरती आहे क्लोरीन आहे, राईट. CH3 पासून सेकंड नंबरवर क्लोरीन. तर ह्याचं नाव ऑर्थो क्लोरो टोलिन हे झालं कॉमन नेम. आता टोलिन हे जे आहे IUPAC मध्ये जशाल तसं ॲक्सेप्ट केलेलं आहे म्हणून नंबरिंग द्यायची
1 2. सेकंड पोझिशनला क्लोरीन म्हणून 2 क्लोरो टोलिन. ओके, आता पुढे या ठिकाणी हे एक्झाम्पल सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. याचं IUPAC नाव विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर कॉमन नेम बघू पहिले. आता ह्याला टाईप ऑफ हॅलो अल्केन्समध्ये आपण बघितलेलं, ही आहे बेन्झाइलिक पोझिशन, त्याच्यावरती आला हॅलोजन म्हणून ह्याला म्हणतो आपण बेन्झाइल हॅलाइड. क्लोरीन आहे म्हणून बेन्झाइल क्लोराईड. हे झालं कॉमन नेम. IUPAC नेममध्ये समजून घ्या, इथं विद्यार्थी मित्रांनो ही प्रिन्सिपल चेन पकडली जाते. थोडा कलर चेंज करून घेतो म्हणजे अधिक समजेल. ही प्रिन्सिपल चेन 1 नंबर, एकच कार्बनची, त्याच्यावरती क्लोरीन आणि हा बेन्झीन हे दोघं जण ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीमनी सांगितले. मग ज्या वेळेला बेन्झीन हा सबस्टिट्युएंट म्हणून असतो त्यावेळेला त्याचं नाव फिनाईल असं लिहितात. फिनॉल आणि फिनाईलमध्ये खूप अंतर आहे हा, लक्षात घ्या. बेन्झीन रिंग ज्या वेळेला सबस्टिट्यूट म्हणून येणार त्यावेळेला तो फिनाईल म्हणून लिहिला जाईल प्रिफिक्समध्ये. आणि हा तर क्लोराईड आहे, क्लोरीन आहे की नाही, क्लोरो म्हणतात ना IUPAC मध्ये त्याला. तर अल्फाबेटिकल ऑर्डर हा P आणि हा C, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो C पहिले येणार. IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये समजून घ्या, या ठिकाणी 1 क्लोरो 1 फिनाईल 1 फिनाईल, कार्बन एकच आहे, प्रिन्सिपल कार्बन चेन एकच आहे ना, म्हणून या ठिकाणी मिथेन. मिथेन हे आता 1 लिहायचं असलेल्या नाही तर लिहू नका, क्लोरोफिनाईल मिथेन हे ह्याचं नाव होतं. पुढच्या एक्झाम्पलमध्ये CH2Cl2 दिलाय, म्हणजे हा डाय हॅलो अल्केन आहे. ह्याचा नाव करत असताना विद्यार्थी मित्रांनो मिथिलीन डायक्लोराईड METHYLENE मिथिलीन. मिथिलीन म्हणजे CH2, त्याच्यावर 2 क्लोरीन आले म्हणून लिहायचं डायक्लोराईड. मिथिलीन डायक्लोराईड कॉमन नेम लक्षात ठेवा. आणि ह्याचं IUPAC नाव लिहायचं असेल तर 1,1 किंवा डायक्लोरोमिथेन. 1,1 लिहायची आवश्यकता नाही, डायक्लोरोमिथेन. CHCl3 पुढचं एक्झाम्पल, CHCl3 याचं कॉमन नेम ठरलेलं आहे क्लोरोफॉर्म. ट्रायहॅलो अल्केन आहे ना. इथं ब्रोमीन आलं तर ब्रोमोफॉर्म, आयोडीन आलं तर आयोडोफॉर्म, आहे की नाही. आणि ह्याचं IUPAC नाव लिहायचं तर ट्रायक्लोरोमिथेन. ट्रायक्लोरोमिथेन. पुढे जाऊ रे. कार्बन टेट्राक्लोराईड CCl4, कार्बन टेट्रा क्लोराईड याचं नाव होतं कॉमन नेम. आणि टेट्राक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन हे नाव होतं IUPAC. आता हे तर सिंपल आहे. या ठिकाणी 3 कार्बन नॉर्मल चेन आहे, 3 कार्बन आहेत म्हणून N प्रोपाईल आणि फ्लोरीन म्हणून फ्लोराईड. नाव कसं येणार आहे N प्रोपाईल, कॉमन नेम फ्लोराईड. आणि IUPAC नाव लिहित असताना 1 फ्लोरो प्रोपेन किंवा नुसतं 1 फ्लोरो लिहावं लागेल, 1 फ्लोरो प्रोपेन. समजलं. तर हे आहेत विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे NCERT आणि बोर्ड बुकमध्ये दिलेले कंपाऊंड्स, ज्यांचं कॉमन नेम आणि IUPAC नेम हे दोन्ही पण आपण आत्ता कव्हर केलेलं आहे. ओके.